ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे नेमके कोणत्या पक्षात आहेत याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। लोकसभा निवडणुकीपूर्वी आपण भाजपमध्ये येणार असल्याचं खडसेंनी जाहीर केलं होतं, मात्र अद्याप तरी त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला नाहीये। मात्र अशातच त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। JP नड्डा यांच्या उपस्थितीत आपण भाजप प्रवेश केला होता, मात्र खालच्या लोकांनी त्याला विरोध केल्यानं तो जाहीर झाला नाही असा दावाही खडसेंनी केला। खडसेंच्या या दाव्यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली। मात्र या विधानानंतर विरोधकांनी खडसेंवर टीका करायला सुरुवात केली आहे। एकनाथ खडसे हे रंग बदलणारे प्राणी आहेत अशी टीका मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। एकनाथ खडसेंचं कुटुंबच संभ्रमात टाकणार आहे। स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारे एकनाथ खडसे असे आहेत। 30 वर्षात एकनाथ खडसेंनी कुठलाही विकास मतदारसंघात केला नाही। आधी सुनेला लोकसभेत पोहोचवलं, त्यानंतर आता मुलीसाठी सोयीस्करपणे राजकारण करणारे एकनाथ खडसे आहेत, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली। लोकसभा निवडणुकीआधीच एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन मी भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं। मात्र लोकसभा निवडणूक होऊन देखील त्यांचा पक्षप्रवेश रखडल्याचंच पाहायला मिळालं। त्यातच काल एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो पाहायला मिळाल्याने चर्चांना आणखीनच उधाण आलं। काल पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांनी माझा भाजपा प्रवेश झाला, मात्र घोषणाच झाली नसल्याचा गौप्यस्फोट केला आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। भाजपमध्ये आपला प्रवेश करण्यात यावा अशी विनंती आपण भाजपकडे केली होती, मात्र भाजपाकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही। मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे। मी भाजपकडून प्रतिसादाची अजूनही काही दिवस वाट पाहू शकतो आणि नंतर मात्र मला माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्येच सक्रिय व्हावं लागेल। भाजपकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने मला आता माझ्या राजकीय भवितव्याचा विचार करावा लागेल। JP नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपा प्रवेश करण्यात आला, मात्र त्याला खालील लोकांनी विरोध केल्याने तो जाहीर होऊ शकला नाही, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला।